बदलापुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात शनिवारी 200 पखवाज वादकांची जुगलबंदी पाहायला मिळाली। ही जुगलबंदी याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांसोबतच सर्वसामान्य बदलापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती। बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदाचं या महोत्सवाचं 22वं वर्ष आहे। यंदा समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी पखवाज वादकांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मृदुंगाचार्य शंकरदादा मेस्त्री, एकनाथ बुवा भाग्यवंत, छगन बुवा नेमणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 पखवाज वादक या जुगलबंदीत सहभागी झाले होते, ज्यात अगदी लहानग्या पखवाज वादकांचाही सहभाग होता। पखवाज वादकांची जुगलबंदी सुरू असताना वारकऱ्यांनीही ठेका धरला होता। हा सोहळा अनुभवण्यासाठी बदलापूरकरांनीही गर्दी केली होती। रविवारी कारल्याच्या कीर्तनानं या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे। आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे की जे पखवाज वाजक होते गुरुचार्य मृदुंगाचार्य श्री शंकरदादा मेस्त्री यांच्याबरोबर एकनाथ बुवा भाग्यवंत, छगन बुवा नेमणे, रायगड भूषण प्राप्त असे हे 200 पखवाज वाजक या ठिकाणी होते आणि यामुळं या कीर्तन महोत्सवाला एक वेगळाच रंग चढला। खरं तर 6-7 दिवसापासून हा कीर्तन महोत्सव दररोज गर्दी वाढत असताना आमदार किसन कथोरे यांच्या हे जे आयोजक आहेत यांचं दरवर्षी या ठिकाणी कीर्तन होत असताना यंदाचं कीर्तन महोत्सवाला सगळ्यात जास्त गर्दी होती। त्याचा खास आकर्षण म्हणजे की जे महाराज कीर्तनकार आले होते ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले एक अतिशय नामवंत आले, त्यामुळं बदलापूरकरांनी अतिशय जवळून त्यांना बघण्याची संधी प्राप्त झाली, त्यामुळे कीर्तन महोत्सवाला एक वेगळ्या रंगाचा। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।